नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिंदखेडा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. शिंदखेडा शहरातील जनता नगर गट क्रमांक 362 आणि सावता नगर गट क्रमांक 347 मधील शेकडो करदात्यांना अनेक वर्षांपासून प्रॉपर्टी कार्ड आणि सातबारा उतारा मिळत नसल्याने या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. जनता नगरातील भूखंड 1977 साली भूमिहीन शेतमजुरांना वाटप करूनही त्यांना अद्याप प्रॉपर्टी कार्ड मिळालेले नाही. त्याचप्रमाणे सावता नगरातील रहिवाशांकडे खरेदी खत असूनही त्यांना सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड नसल्याने शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित राहावे लागत आहे. येत्या 17 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत या दोन्ही वस्त्यांमधील नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडून त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून द्यावेत अशी मागणी भाजपाने केली आहे. यासाठी संबंधित विभागांना तात्काळ निर्देश देण्याची विनंतीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी शिंदखेडाच्या माजी पंचायत समिती सदस्य म्हणून मी माननीय जिल्हा पालकमंत्री महोदय मंत्री जयकुमार भाऊ यांना शिंदखेडा येथील गट नंबर 362/1 तसेच गट नंबर 347 सावतानगर येथील बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी रहिवास करीत असलेले सर्व जे प्लॉट धारक लोक आहेत आणि या संदर्भात सेवा पंधरवडा म्हणून शासनाचा JR निघाला, त्याच्या माध्यमातून जे काही पूर्वीचे लोक राहत आहेत त्यांना सातबारा उतारा प्रॉपर्टी कार्ड शासनामार्फत मिळणार आहे. परंतु त्याविषयी संबंधित जे अधिकारी आहेत ते आम्हाला खूप उत्तर देत आहेत. मंत्री महोदयांच्या निवेदनावर आमच्या निवेदनावर मंत्री महोदयांनी शिफारस केलेली आहे की तारांनी अप्रमाणे सर्व कारवाई व्हावी असं आम्ही 9/9/2025 रोजी माननीय कलेक्टर साहेब तसेच ठोस निर्णय आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना पुन्हा भेटण्यासाठी आलेलो आहे. ते आम्हाला न्याय मिळेल का नाही मिळेल आणि कोणाकडनं मिळेल याच्यासाठी आम्ही पुन्हा आलेलो आहे. आम्ही या ठिकाणी एक मोठं जनआंदोलन उभारणार आणि त्याग उपोषण करणार आहोत. जोपर्यंत आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.